मीरा भाईंदरमधील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता अडचणीत आलेत। आदिवासींची जमीन बळकावल्याच्या आरोपात जी चौकशी समिती नेमली होती तिचा रिपोर्ट समोर आलाय, ज्यात भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह त्यांच्या कंपनीवरही ठपका ठेवण्यात आलाय। पाहूया हा रिपोर्ट। आदिवासींच्या जमीन बळकावण्याच्या आरोपात भाजप आमदार नरेंद्र मेहता अडचणीत आले। ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळांनी यासंबंधी एक धक्कादायक रिपोर्ट सादर केला, ज्यात मीरा भाईंदरमधील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कंपनीवर गंभीर ठपका ठेवलाय। त्यामुळे सरकार आता त्यांच्याच आमदारांवर काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। चौकशी समितीनं मौजे वरसावे गावातल्या जमिनीच्या नोंदी तपासल्या, ज्यात आदिवासींच्या जमिनींचं बेकायदा हस्तांतरण, व्यवहारात गडबड आणि महसूल नोंदींमध्येही असंख्य त्रुटी समोर आल्या। अनधिकृतरित्या आदिवासींकडून बिगर आदिवासींनी जमीन घ्यायच्या, नंतर त्या कंपन्यांना हस्तांतरित झाल्याचं समोर आलंय। वरसावे हे गाव मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे। इथे अनेक वर्षांपासून आदिवासींचे पाडे आहेत। तिथल्याच मूळ आदिवासींच्या जमीन बळकावल्यानं स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या। तक्रारीनुसार त्या जमिनीवर भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या मालकीचं 7-11 हॉटेलनं कब्जा केला। काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांनी विनोदामध्ये अनेक जमिनी नरेंद्र मेहतांच्या असल्याचं विधान केलं होतं। त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंसह मुख्यमंत्री फडणवीसही हजर होते। दरम्यान भाजप आमदार नरेंद्र मेहतांसह त्यांच्या कंपनीवर आदिवासींच्या जमीन प्रकरणात गंभीर ठपका ठेवण्यात आल्यानंतर आता सरकार काय कारवाई करतं हे महत्त्वाचं आहे। नरेश मेहता, नरेंद्र मेहता, हा तेच ते नरेश मेहता। त्या नरेश मेहतांनी अनेक घोटाळे तिथे केलेले आहेत आणि मराठी माणसावर पण दादागिरी करायचं काम चालू आहे। या नरेशना आमचे देवेंद्रजी काय सजा देतात बघायला लागेल। आता तो सत्ता पक्षाचा भाजपचा आमदार आहे नरेंद्र मेहता। आता जर खऱ्या अर्थानं पदाचा दुरुपयोग करणारा जो कोणी असेल त्याचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे, त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे। नुसतं त्या प्रॉपर्ट्या जमा करून चालणार नाही, सत्तेचा दुरुपयोग त्यांनी केलेला आहे, त्यामुळे त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांच्यावर त्यांचं आमदारकी रद्द केली पाहिजे। ही भूमिका आमची आहे आणि ती मागणी आम्ही करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।